नमस्कार, मी गावचा गुरुजी बोलतोय त्या लेकरांसाठी जे स्वप्न पूर्ण करायला झगडत आहेत आणि ज्यांच्या मागं अजूनही आईवडिलांची तळमळ उभी आहे. मित्रांनो, मी यासाठी व्हिडिओ करतोय की आज क्लासेसमध्ये काही नवीन ॲडमिशन्स आले आहेत. पाहूयात. हे का तंड्याहून आलेले मुलं हातवर करा रे. कोण कोण आहेत? 1 2 3 4. बरं, किती किलोमीटर आहे इथून तंडा? 3 किलोमीटर ते 2.5 किलोमीटर धरा. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता हे तंड्याहून आलेले विद्यार्थी आहेत आणि हे तुम्ही किती वाजता आले का आज क्लासला? 4 वाजता आल्या का? किती वाजलेत आता टाईम झालेला आहे 8:45. बघा मित्रांनो, 8:45 वाजलेले आहेत. ह्यांचा क्लास 7:30 वाजता होता. तर मला एवढं सांगायचं आहे की जरी ह्यांच्याकडे साधनं कमी असतील, जरी यांच्याकडे एखाद्या ACचा हॉल नसेल, ते खाली एका मॅटवर बसत असतील, तरी ह्यांच्याकडे जिद्द मात्र खूप आहे. कारण 2-3 किलोमीटरहून हे आलेले लेकरं फक्त हे शिकाय आलेत. आणि हे 4 वाजता येऊन बसलेल्या 5वी नवोदयच्या मुली बघू शकता, अजूनही त्यांचा अभ्यास चालूच आहे. काय सोडवालीस माय? गणित बघू दे. ओके, छान, चालू राहू द्या. मला एवढं सांगायचं आहे, जर तुमच्यामध्ये जिद्द असेल तर कोणतीही कमतरता, तुमची गरिबी आणि गावातील शाळा किंवा गावातील क्लास तुम्हाला मागं नाही खेचणार. तुमच्यात असलेली जिद्दच्या जोरावर आणि तुमच्यात असलेल्या कॉन्फिडन्सच्या जोरावरच तुम्ही एक दिवस खूप उंचीवर जाणार आहात, एवढं मात्र खरं आहे. चला तर मग शिकत राहू, प्रयत्न करत राहू आणि गावातूनच प्रेरणा देत राहू. जय हिंद, वंदे मातरम.